The land of dawn-lit mountains, the Hellgate, orchid state of India, paradise of botanists, Patkai ranges, rainforest and Tani tribes. होय, मी बोलते आहे सेवन सिस्टर्समधल्या एका राज्याबद्दल, ज्याचे नाव आहे अरुणाचल प्रदेश. जे राज्य भारतात सूर्यनारायणाचे उगवते रूप सर्वप्रथम पाहते ते राज्य म्हणजेच अरुणाचल प्रदेश. मित्रांनो, आज आपण भेट देणार आहोत पांगसो पास, म्हणजेच पूर्वी ज्याला नरकाचे प्रवेशद्वार म्हणत असत अशा जागेला, जे भारत आणि म्यानमार म्हणजेच पूर्वीचा ब्रह्मदेश यांची सीमा एकत्र लागलेले भारताच्या बाजूकडील ठिकाण आहे. या जागेला भेट देण्यासाठी रेल्वेने आल्यास आसाममधील दिब्रुगड येथे यावे लागते. तिथून टॅक्सीने या जागेवर पोहोचता येते. विमानाने आल्यास मोहनबारी एअरपोर्टला यावे लागते व तिथून टॅक्सीने या जागेला भेट देता येते. मी आज तुम्हाला या जागेवर घेऊन जाणार आहेच, पण त्याआधी आपल्या वाटेत येणाऱ्या अनेक जागा ज्यांना इतिहासात अनन्यसाधारण महत्त्व आहे त्या सगळ्या जागांची भेट घेत नेणार आहे. आपण दिब्रुगडहून निघाल्यानंतर सर्वप्रथम लागते ते डिगबोई, ज्या ठिकाणी केवळ भारतातीलच नाही तर संपूर्ण एशिया खंडातील पहिली तेलाची विहीर खणली गेली. या ठिकाणचे संग्रहालय अतिशय उत्तम आहे. ते पाहून आपण पुढे निघालो की पोहोचतो ते टाटांच्या चहाच्या फॅक्टरीसमोर. आसामच्या चहाच्या मळ्यातील चहाची पाने खुडून या फॅक्टरीत पोचवली जातात. त्यावर वाळवण्याची प्रक्रिया केली जाते व पॅकिंग करून चहा बाजारात येतो. इथे आपल्याला अनेक प्रकारचे चहाचे नमुने पाहायला मिळतात. डच चहापासून ते लांब पानांचा चहा, गोल्डन